बारामतीमध्ये अपघाताची मालिका थांबता थांबेना। बारामती शहरात अपघाताची मालिका सुरूच असून थांबण्याचे नाव घेत नसून डंपर जड वाहनाच्या अपघातानंतर आत्ता बसने एका पत्रकाराला चिरडले आहे। राजेंद्र भागवत हे गोखळी मेखळी येथील असून ते आपल्या नातीला घेऊन चालले असता शारदानगर येथे बस नंबर MH42BT 4790 यांनी धडक देऊन बस खाली घेतल्याने भागवत यांचा जागीच मृत्यू झाला व नात 6वीत शिकणारी तिचा पाय मोडला गेला असून ती मुलगी क्रीडापटू असून अपघातामुळे तिचे स्वप्न भंग झाले असून याला जबाबदार प्रशासन असून या ठिकाणी गतिरोधक नसल्याने ही घटना घडली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले। यावेळीस जनतेने रास्ता रोको करून त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक करावा अन्यथा आम्ही रस्ता खोदू अशी चेतावणी दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे। यावेळी उपस्थित जनतेच्या भावना व त्यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया पहा काय म्हणाले उपस्थित नागरिक। आपण 4 दिवसापूर्वी आपण एक प्रचंड आंदोलन केलं होतं की आपण मैत्रीचं सामान प्रश्न फुकट दिलं होतं की तुम्ही आमची माणसं फुकट मारतात। म्हणजे असं वाटतं की इकडे की बारामतीचा जो विकास आहे ते नळबळी मागतो म्हणून। मग काय तर आता ESPNला मी विनंती करेल की शिकाळे धरायला तुम्ही या, कारण आज पत्रकार मारला तुम्हाला फक्त लिहिता पाहिजे, तुम्ही फक्त पैसे गोळा करताय का? सर्वसामान्य बारामतीकर असा फुकट मरतोय रस्त्यावर। मी 4 दिवसापूर्वी प्रशासनाच्या मार्फत म्हणजे प्रांत साहेबांच्या मार्फत RTO विभाग आणि पोलीस विभागाला अंतविधीचं सामान दिलं। कशासाठी दिलं की बाबा तुम्ही ही जी अवजड वाहतूक आहे या अवजड वाहतूक आहे या अवजड वाहतुकीवरती निर्बंध आणा। निर्बंध आणायला आता शाळेचं टायमिंग आहे, सकाळची शाळेतल्या मुलीचा जीव जी स्पोर्टमध्ये राज्यात पहिली आली आणि तिचा आजोबा जे पत्रकार होते आज त्या पत्रकाराचा जीव गेलाय। ती जी स्पोर्टमध्ये चमकणारी विद्यार्थिनी होती इयत्ता 6वीची तिचा पाय मोडलाय। म्हणजे ती आता काय तिचं आयुष्य झालं ना, संपलं तिथं। ती ज्याच्यात चमकणार होती तीच तुमच्याकडनं हिरावून घेतलंय। ह्याला जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार इथलं प्रशासन आहे, इथलं पोलीस प्रशासन आहे, इथलं RTO आणि इथं जे PWDची कामं चाललेली आहेत ती PWD ही सगळी मिळून ह्या सगळ्या मिळून लोकांनी हा घेतलेला बळी आहे आणि यांच्यावरती 302 नुसार कारवाई झाली पाहिजे। ही हत्या आहे, हा अपघात नाही, ही हत्याच आहे। आणि हा रोज तुम्ही आता 2-4 दिवसाला बारामतीत अशा प्रकारच्या जर हत्या घडत असतील तर ह्या हत्येच्या विरोधात आता मला शिकायमान त्यांच्या हातात द्यावं लागेल। नाहीतर आता जर ऐकलं नाही प्रशासनाने ह्याच्यावर जर गंभीरपणे दखल घेतली नाही तर नोटांचा पाऊस अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन नोटा उधळण्यात येतील, नाही तर चिल्लर त्यांच्या समोर उधळण्यात येईल। आणि एवढी बेकारी आता तुम्ही बघताय इथं जी झालाय ह्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आहे, कारण प्रशासन ही आर्थिक लागेबंदीतून सगळं चालू आहे। तुम्ही आता हे ग्रामस्थ काय सांगतात इथं खाजगी रस्ता बंद केलाय, संस्था कुणाची आहे? रोहितदादा पवारांची आहे। मग रोहित पवारांच्या संस्थेने इरिगेशनची जागा बळकावली, तिथं अतिक्रमण केलंय, खाजगी रस्ता बंद केलाय। मग तुमचा धंदा ही तुम्ही काय गोरगरिबांना फुकट शाळा शिकवताय काय? शिकवली कुणाला ऍडमिशन भेटलंय का बाबा? आता तर मी पैसे देऊन कुणाला विचारा बारामध्ये इथं फुकट ऍडमिशन फ्रीमध्ये ऍडमिशन देत पण नाहीत आणि ऍडमिशन बी देत नाहीत। आणि वरनं तुम्ही खाजगी जो रस्ता आहे तो रहदारीचा रस्ता तुमच्यासाठी वापरताय, पार्किंगसाठी वापरताय तुम्ही रहदारीचा, जे हे पूर्णपणे चुकीचं आहे। ही जी आज जी पत्रकाराच्या या ठिकाणी हत्या झालेली आहे याचा मी निषेध करतो आणि या रोहित पवारांच्या संस्थेचा देखील निषेध करतो। त्यांनी त्वरित ती आपली जी जागा बळकावलेल्या आहेत
ही पूर्वी तर ही जी जागा आहे ती मागासवर्गीय समाजाच्या संघाची आहे. शेती महासंघ होता, त्या मागासवर्गीयांची जागा तुम्ही घेतली. तिकडे जाऊन वाटेगावला जाऊन रोहित दादांनी जी शायनिंग केली ना, कांशीराम साहेबांनी बांधून दिलेलं अण्णाभाऊ साठेंचं घर पाडून तिथं घर बांधून देताना त्याची जाहिरात केली. तर इथं तुम्ही काय करताय, हे सगळ्या महाराष्ट्राला काळूराम चौधरी दाखवणार आहे. या रोडला 15 दिवसाची दुसरी घटना घडली. 15 दिवसापूर्वी 12व्या दिवसी एक जेव्हापासून सकाळी झाले 2.5 वर्ष झाला, त्याला 2.5 वर्षाची 10वी-12वी घटना आहे. त्यातले 7 ते 8 लोक मृत्युमुखी पडलेले इथं आणि कितीतरी लोकांचे हातपाय मोडलेले इथं. आजपर्यंत 15-20 घटना झाल्या 2-2.5 वर्षात. कितीतरी वेळा आम्ही या कॉन्ट्रॅक्टरला फोन केले, जी काही अर्धवट काम आहे ती पूर्ण करायला लावलेली इथं. त्यात एकही त्यांनी हालगर्जीपणा केलेला आहे, कुठल्याच गोष्टीचं उत्तर दिलं नाही. तात्पुरतं ही करू ती करू म्हणलेत. आजही तहसीलदार साहेब आल्यात, त्यांचे PWDचे आल्यात, पण त्यांच्यातून आम्हाला सगळी उडवाउडवीची उत्तर येतं. टेक्निकल बाबी बघू, डांबर प्लॅन्टवाला नाही. आज पावसाचा इश्यू, पावसामुळे आमचा प्लॅन्ट चालू नाही. रात्री आजपर्यंत बारामतीत रातोरात 10 किलोमीटरचे रस्ते झालेले आहेत. ते कसं काय झालेत आणि आज अजून किती लोकांचे तुम्ही बळी मागणार आहेत. आज 8 वाजल्यापासून प्रांतसाहेबांना इथं 100 फोन ग्रामस्थांनी केलेत. आम्ही 100-150 लोक आज इथली ग्रामस्थ, त्यांनी एकही आंघोळ न करता सगळी बाहेर पडलेत आणि लोकांचं बघतोय. बरं, आज जी घटना घडली ती गोकळी मिकळीची विद्यार्थिनी इथं शिकले, राज्यात ती पहिली आलेली, ती देशात नाव करणारी मुलगी, आमच्या मित्राची योगेश भागवतची मुलगी, ती तुम्हाला तिचं युट्यूबला सगळं पाहायला मिळेल. बरं, अशा जर मुलांचं तुम्ही बळी बघत असाल, अवकात आहात, हे चालू आहे, दाखवा तुम्ही. असे कितीतरी हलगर्जीपणाची निवडणुकीची उत्तर येतं. कॉन्ट्रॅक्टर ही माझा पार्टनर आहे, ती माझं पार्टनर आहे सांगतात, दादांचं नाव घेतात. आम्ही आता ते हे करत नाही काय, आणि एकही अर्ज द्यायला माणूस तयार ना त्यांच्या भीतीने. काय असं झाले अध्यक्ष की आता ह्यांनी कुठे जावं, तुम्ही त्यांच्या प्रेशरला जावा, ह्याला जावं, ती डायरेक्ट सांगतात आम्ही दादांचं पार्टनर आहे. आज जर स्पीड ब्रेकर नाही बसलं तुम्ही काय करणार, तुमची भूमिका काय? नाही बसला तर उद्या आम्ही 8 वाजता सगळी ग्रामस्थ आमचं स्वतः गोळा होऊन आणून आमचा आम्ही रस्ता उकरणार. आज त्यांनी आम्हाला ओढीची उत्तरं दिली, त्याला आजचा दिवस बघू म्हणले, त्या शब्द दिलाय, त्या शब्दावर आम्ही उठलोय. पण उद्या आम्ही स्वतः ही करून JCB आणून ते उकरणार. उद्या काय राहतात. प्रमुख मागणी आमची ही आहे की ह्या रस्त्याला स्पीड ब्रेकर टाकायचे आहे. तर आत्ता ज्या पद्धतीने जे स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत पट्ट्याचे, तर त्यावरती वरून गाडी फास्ट केल्यावरती ते स्पीड ब्रेकर जाणवत नाहीत. त्यामुळे लोक जाणून बुजून गाडी फास्ट घेऊन जातात. त्या स्पीड ब्रेकरचा इथे काही उपयोग नाही आहे. मोठे जे जुन्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर आहेत तसे आम्हाला स्पीड ब्रेकर टाकावे, ही एक आमची प्रमुख मागणी आहे. दुसरा जो सर्व्हिस रस्ता जो आहे, तर सर्व्हिस रस्ता हा शारदानगर कॉलेजचं पार्किंग म्हणून वापरला जातो. आज तुम्ही वर्किंग डेजला या 10 वाजता तुम्हाला बघायला मिळेल त्यांच्या इथं बॅरिगेड्स आणि 2 वॉचमन थांबलेले असतात. अक्षरशः आम्हाला म्हणतात तुम्ही इथून गाडी घेऊन जाऊ नका, ह्यांचा स्वतःच्या मालकीचा रस्ता आहे का? तर 100-200 टू व्हीलर, 10-5 4 व्हीलर इथं उभं राहिलेल्या असतात. एकही गाडी आमची जात नाही. सर्व्हिस रस्ता खुला करून दिला तर हे ऍक्सिडेंटचं प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि ज्या पद्धतीने ह्यांनी हा रस्ता बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता की डिवायडर, त्या डिवायडर मधलं अंतर तुम्ही बघा किती मध्ये स्पेस सोडलेला आहे. आणि दिशादर्शक फलक कोणतेही नाहीयेत. दिशादर्शक फलक एक टाकण्याची आमची एक विनंती आहे कॉन्ट्रॅक्टरला. आणि हे सांगतायत की रस्त्याचं काम अपूर्ण आहे. तर रस्त्याचं काम अपूर्ण असताना तुम्ही सांगा की तुम्ही फायनल रस्त्यावरती पट्टे कधी मारतो आपण? फायनल ज्यावेळेस रस्ता पूर्ण झाल्यावरती. तुम्ही रस्त्यावरती पट्टे मारून बिलं काढताय आणि कारण काय देताय? तर रस्त्याचं काम अपूर्ण आहे. मग काय समजायचं आम्ही की रस्त्याचं काम पूर्ण झालंय की अपूर्ण झालंय, राहिलंय तसंच? तर ह्या गोष्टीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला स्पीड ब्रेकर, आणि सर्व नागरिक सांगतात तसे स्पीड ब्रेकर झाले पाहिजे. पण जर तसे जुन्या पद्धतीचे जर स्पीड ब्रेकर झाले तरच स्पीड कमी होईल. असे जर पट्ट्याचे जर स्पीड ब्रेकर टाकले तर आम्ही ते स्पीड ब्रेकरही उकडून टाकू, ते आम्ही आत्ताच अधिकाऱ्यांसमोर सांगत आहे. आणि ते आज जे एक्सपायर झाले. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.